नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। अनेक जण कुत्रा दिसला की त्याला काठ्या आणि झाडूने हकलवून लावतात, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही की कुत्रा हा कोणत्या देवाचे वाहन आहे। कालभैरव मंदिरामध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते। कुत्रा हा एक प्राणी आहे जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि त्याची पूजा करतो। काही लोक असे मानतात की कुत्रा घरामध्ये शिरला तर ते खूपच अशुभ आहे आणि कुत्रा रडला तर ते सुद्धा खूपच अशुभ आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की कुत्रा देखील देवाचे वाहन आहे। देवादिदेव महादेवांचे हे एक भयानक रूप आहे ज्याने ब्रह्मदेवाचे 5वे डोके कापले। महादेवाच्या या भयानक अवतारामुळे विविध भयानक युद्ध झाली। कुत्रा नेहमीच मालकांप्रमाणेच त्यांच्या स्वतःच्या आवाराचे रक्षण करतात। कुत्र्याचा हाच स्वभाव आणि जबाबदारीपणा कालभैरवांपासूनच हा जबाबदारपणा कुत्र्यांमध्ये आलेला आहे। जे लोक ब्राह्मण, संत, संन्यासी, तांत्रिक, अधर्माच्या मार्गावरती जाणारे सर्वच लोक त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून लोकांना फसवतात, ते लोक पुढच्या जन्मामध्ये कुत्रे बनतात आणि त्यांच्या कर्माची फळं त्यांना त्या जन्मामध्येच भोगावी लागतात। आपण नेहमी असं पाहत असतो की अशी म्हण आहे की कुत्रा रडायला लागल्यावर म्हटल्यावर काहीतरी अपरित घडणार असे सर्वांनाच वाटत असते, परंतु कुत्रा हे एक कारणासाठी रडतात। कुत्रा हा कालभैरवांचे वाहन असल्यामुळे कुत्रा सर्व निराकार प्राण्यांना आणि यमराजांच्या दूतांना सुद्धा पाहू शकतो। जेव्हा कुत्र्यांना आपल्या परिसरामध्ये काहीतरी धोकादायक दिसते तेव्हा ते मनुष्याला सावध करण्यासाठी वेगवेगळ्या आवाजामध्ये ओरडतात। बऱ्याच वेळा वृद्ध तत्वामुळे त्यांच्या शरीरामध्ये विविध वेदना होतात आणि रात्रीच्या वेळी ही वेदना खूप वेदनादायी होते आणि त्यामुळेच कुत्रा रडू लागतात। ज्यावेळेस अवतीभोवती काही आपत्ती येणार आहे तेव्हा ती आपत्ती कुत्र्यांना आधीच समजते आणि ती आपत्ती ओरडून कुत्रे आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे जेव्हा कुत्रे रडतात तेव्हा काहीही वाईट घडत नाही, परंतु जेव्हा त्यांना निसर्गात काहीतरी वाईट घडत असल्याचे दिसून येते तेव्हा ते आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। शास्त्रामध्ये असे सांगण्यात येते की कुत्र्याला विनाकारण मारहाण केली, कुत्र्यांचा छळ केला तर शनिदेव क्रोधित होतात आणि त्या व्यक्तींवरती शनिदेवांची वाईट नजर पडते आणि कुत्र्याला अन्न देणे तसेच वाईट काळामध्ये कुत्र्याला आश्रय देणे, त्यामुळे शनिदेव सदैव त्या व्यक्तींवरती प्रसन्न राहत असतात आणि सर्व देवी देवता सुद्धा यामुळे आपल्यावरती प्रसन्न होतात। तसेच हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कुत्रा हे भगवान भैरवांचे वाहन आहे। याशिवाय हे शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते। कुत्र्याला खायला घालणे हे माणसाचे भाग्य कसे सिद्ध होते याचा अंदाज लावणे खूपच अवघड आहे। काळ्या कुत्र्याला भाकरी तसेच चपाती खायला दिल्यामुळे आपल्याला त्याचे कोणते फायदे होतात, तसेच कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदार मानला जातो। हिंदू धर्मामध्ये कुत्रा हा भैरवनाथांची स्वारी आहे। कालभैरव भगवान शंकरांचेच उग्र रूप आहे। पुराणामध्ये सांगितले जाते भगवान शिव ब्रह्मदेवांपासून खूप क्रोधित होते। या उग्र रागामध्ये कालभैरवांची निर्मिती झाली आहे। कथांमध्ये असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या रक्तापासून कालभैरवांची निर्मिती झाली। शिवजींच्या गणामध्ये कालभैरव यांना देखील एक मानले जाते। कालभैरव यांची उत्पत्ती मार्गशीर्ष किंवा अगहन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाली। त्याचबरोबर कुत्र्याला शनी आणि केतूचे प्रतीक सुद्धा मानले जाते। कुत्र्याला अन्न खायला दिल्यास कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यामुळे आपल्यावरती अपघाती मृत्यूचा धोका राहत नाही।
ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि केतूची स्थिती चांगली नाही त्यांनी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी। त्यामुळे शनी आणि केतू अशुभ प्रवाह त्यांच्या कुंडलीतून संपतो आणि जीवनात शुभता कायम राहते। आर्थिक मान्यतेनुसार कुत्रा हा कालभैरवांचे वाहन आहे। अशा परिस्थितीमध्ये कालभैरव त्यांच्या स्वारीला भोजन दिल्यामुळे भगवान कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतात। त्यामुळे आपल्या जीवनातील अपघाती मृत्यूचा धोका टळला जातो असे म्हटले जाते। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांच्यासाठी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते। काळ्या कुत्र्याला रोज भाकरी पोटभर अन्न दिल्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्पदोष दूर होतो। ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हा शनी आणि केतू यांचे प्रतीक मानले जाते। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी केतू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे त्यांना गृहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला घाला असे सांगितले जाते। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यामुळे पितरांची शांती होत असं म्हटलं जातं। कुत्र्याला रोज रोटी खायला दिल्यामुळे तुमचे नशीब उजळते। त्यामुळे कुत्र्याला रोज भाकरी खायला द्या। सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतती सुखासाठी सुद्धा ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे त्यांना लाभ होतो। तसेच कुत्रा पाळणे आरोग्यासाठी शुभ मानले जाते। कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कर्जापासून मुक्ती मिळते। तसेच आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती नेहमीच आपल्याला सांगत असतात की कुत्रा हा खूपच इमानदार प्राणी आहे। कुत्रा हा आपल्या मालकासाठी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालतो। जसे की एखादा कुत्रा आपल्या मालकाला भुंकत असेल तर आपला कुत्रा हा त्या दुसऱ्या कुत्र्याशी लढतो। तसेच मालकावर कोणतेही संकट आले की तो कुत्रा ते संकट स्वतःवर ओढून घेतं असं सुद्धा आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती आपल्याला नेहमीच सांगत असतात। तसेच कुत्रा पाळण्यामागचे हे महत्त्वाचे कारण सुद्धा आहे। प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।